रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पडवे गावाच्या भावेश सुरेश चव्हाण याने री-नीट 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। भावेशने 666 गुण मिळवत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे। 6वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण त्याने पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण केले। त्यानंतर लातूर येथे संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत डॉक्टर होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले। नवोदय विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले। भावेशचे वडील खासगी संस्थेत कार्यरत असून आई शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे। मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या भावेशच्या यशामुळे चव्हाण कुटुंबासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। देशातील अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून भावेशवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। माझं नाव भावेश सुरेश चव्हाण आहे आणि माझं नीटमध्ये 666 मार्क्स पडले आहेत मला आणि मी एस-टी कॅटेगरीमध्ये राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेलो आहे। तर माझी जर्नी म्हणजे खरी तर 6वीत चालू झाली, जेव्हा मी नवोदय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं। तिथून मला म्हणजे सजेशन आलं की लातूरमध्ये नीट किंवा JEEचं चांगलं प्रिपरेशन करून घेता। मग 10वी नंतर मी म्हणजे नीटची तयारी करण्यासाठी लातूरला शाहू कॉलेज इथे एंट्रन्स एक्झाम देऊन तिथे ॲडमिशन घेतला। मग शाहूचीच एक ब्रांच संत तुकाराम नॅशनल मॉडेल कॉलेज होती, तिथे मी माझी तयारी चालू केली आणि मग खूप परिश्रम घेतला। कधी प्रॅक्टिस पेपरमध्ये कमी मार्क्स यायचे, मग टेन्शन यायचं। तेव्हा माझे पॅरेंट्स म्हणजे मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे मला सपोर्ट करायचे, मला निगेटिव्ह फील करू नाही द्यायचे, कधी प्रेशराईज फील होऊ नाही दिला। मग असं मी खूप अभ्यास करून तसं माझं नीटची जर्नी कंप्लीट केली आणि मग नीटमध्ये मागच्या 695 मला येत होते, पण मग ती पेपर फुटीमुळे कॅन्सल झाली। मग त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं, पण मग त्यानंतर मग परत जिद्दीने मी री-नीटची तयारी परत चालू केली आणि मग घरी बसूनच मी मम्मी पप्पांच्या मार्गदर्शनातून सगळा अभ्यास करून मग री-नीटमध्ये 666 पाडले।